स्वरूप आहे. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 1 लाख रुपये व भव्य दिव्य असं चषक. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये व भव्य दिव्य असं चषक. तृतीय पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपये व भव्य दिव्य असं चषक. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, सामनावीर, मालिकावीर अशी वैयक्तिक पारितोषिक बघायला मिळतात आपल्याला स्पर्धेमध्ये. आणि स्पर्धेचे आयोजक सर्वेसर्वा दोन बंधू श्री चेतनदादा म्हात्रे, श्री करणदादा म्हात्रे यांच्या अथक परिश्रमाने आयोजलेली ही स्पर्धा चौथ्या पर्वामध्ये येत असताना सुरुवातीचे 3 यशस्वी पर्व बघितले आपण या स्पर्धेचे. आणि हा पर्व देखील चांगला दिमागदारपणे पार पाडताना दिसतोय. दुसऱ्या दिवशी त्याची शेवटची लढत बघतोय. आणि सामन्याला सुरुवात होत असताना पहिला षटक घेऊन असताना प्रणित, समोर निलेश. आणि हा पहिला चेंडू हवेत खेळून काढलाय. चेंडू जातो ऑफ साईडला. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. तोपर्यंत चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. 2 धावांनी सुरुवात होतीये. श्री गणेशा होतोय, आरंभ होतोय, प्रारंभ होतोय या इनिंगचा. व्हाट अ ब्रिलियंट डिलिव्हरी दॅट इज, बट ब्रिलियंटली एक्झिक्युटेड शॉट प्लेड बाय निलेश. ऑफ साईडला डोलवलेला एक चांगला फटका. प्रणिताचा पुढील चेंडू पुन्हा एकदा ऑफ साईडला खेळवण्यास भाग पाडलाय. आणि चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट मध्ये. फक्त 1 धाव मिळेल पुढील चेंडूवरती. P1 चा षटक आता हाताळत असताना प्रणित 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत तैनात केलेत आपल्या गोलंदाजीवरती. एक मिड विकेट मध्ये स्वतः महबूबला बघताय आपण. आणि डिपिश लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक वायडिश डिपिश लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात ठेवलाय. आता मात्र JP फर्स्ट टाइम स्ट्राईकला येतोय. जयेश पाटील. हा चेंडू मात्र आता कडक फटका यार. व्हाट अ ब्रिलियंट हिट. अरे षटकार. जशी ओळख आहे ना दोन्ही फलंदाजांची तशी मात्र आता सुरुवात JPच्या माध्यमातून बघायला मिळते. JP इज अ क्लास प्लेयर. आणि आपला क्लास शो करत असताना ह्या फटक्यामध्ये अप्रतिम फटका आपण बघू शकता. काय टाइम केला होता फटका. ब्रिलियंटली प्लेड टुवर्ड्स ऑफ साइड फॉर द 6 रन्स. षटकाराने आपलं खातं खोललंय. आता मात्र लेग साईडला डोलावलाय. महबूबच्याकडे चेंडू जातोय. आणि 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 निश्चितच चेक केलं जाईल ते. आणि दोन्ही संघाच्या खेळातल्या खेळाडूंना विनंती असेल थोडी शांतता ठेवायची. आणि राखीव खेळाडू इकडे यायचा नाही स्क्रीन जवळ. ते आयोजक बघून घेतील. फेअर प्ले, जस्ट 2 रन्स. एकच धाव. फेअर प्ले योग्य वेळेत अडवलाय. आणि फक्त 1 धाव मिळेल. एका धावनीचे स्कोर पुढे सरसावतो. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 10 वरती. आणि आता मात्र ऑफ साईडला डोलवला हा फटका. चेंडू जातोय चौकार. नशीब रिक्षाला लागला नाही तो. चौकार नाही बघाशी. नाही गाड्या येत जात राहणार. तिथे रहदारी आहे. आणि धावून काढायचं. जर गाडीला जरी चेंडू आणला ना तर खेळाडूंनी नोंद घ्यायची. धावून काढायचे आहेत. कारण ते आपल्या हातात नाही. काही गोष्टी तिकडं आपल्या हातात नाही आहेत. वाहन थांबवण्याचा प्रयत्न करतो आम्ही. मगाशी देखील तुर्बे संघ खेळत असताना एक चेंडू थारवरती लागला होता. त्यांनी 2 धावून पळून काढला. तो निश्चितच चौकार झाला असता त्या क्षणाला. पण त्यांनी देखील 2च धावांवरती समाधान मानलं. सहकार्य केलं GR तुर्बे संघाने. आणि या क्षणाला मात्र आता जस्ट रिक्षाला बीट करत चेंडू चौकाराच्या दिशेने गेला. बघा
षटक संपलाय. धावसंख्या 15 पहिल्या षटकाची संपुष्टी झाले सांगता झाले. धावसंख्या 15. चांगली धावसंख्या उभारताना दिसत आहेत गावदेवी ऐरोली संघ. चला पहिला षटक संपला. दुसरा षटक हाताळताना दिसेल गोलंदाज आपल्याला रोहित. पहिलं प्रणितचं थोडंसं महागडं षटक बघायला मिळालं. 15 धावा खर्च केल्या. रोहित ऑन टू द बॉलिंग मार्क. नंबर 4च्या जर्सी मध्ये असलेला हा खेळाडू. त्याच्यासमोर एक धडाकेबाज फलंदाज निलेश भोईर. नवी मुंबई टेनिस गोवा बॉल क्रिकेट मधील वीरेंद्र सहवाग या नावाने प्रचलित असलेला हा फलंदाज. आणि हा चेंडू बॅटची कडा घेतली गेली आहे. ऑफ साइडला डोलवायचं होतं मात्र आउटसाइड एज घेते आणि बिहाइंड द विकेट घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. फक्त एक धाव मिळेल त्या चेंडूवरती. जस्ट सिंगल ॲडेड इनटू द स्कोर. विथ दिस 1 रन स्कोर मूव्स ऑन टू द 16. दुसरं षटक प्रगतीपथावर. गावदेवी शिरोडे वर्सेस गावदेवी ऐरोली. असं गावदेवी मातेचा आशीर्वाद असलेले हे दोन्ही संघ सुपर 6 मध्ये पोहोचलेत. आई गावदेवीच्या नावाने संघ खेळताना दिसतात दोन्ही. अरे आता मात्र ओढ हिट यार. बिग 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 मॉन्स्टर हिट फ्रॉम निलेश भोईर. ज्यासाठी त्याची ओळख आहे, ज्यासाठी तो ओळखला जातो, तसाच फटका त्याच्या बॅटमधून बघायला मिळतोय. षटकार बघू शकता आपण लाईव्हच्या माध्यमातून. लेंथ अँड लाईन कव्हर केलं. आतमध्ये झुलकावून सरळ लेग साईडला डोलावला. ब्रिलियंट हिट 6. पहिला षटकार बघायला मिळतोय निलेशच्या बॅट मधून. दोन्ही फलंदाजांनी एक षटकार टोलावलाय. जयेश खेळतो वैयक्तिक 7 धावांवरती. निलेश खेळतो वैयक्तिक 15 धावांवरती. दोघांचा मातबगर खेळ बघायला मिळतोय. आक्रमक खेळ बघायला मिळतोय या निर्णायक सामन्यामध्ये. आता मात्र आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू डिलिव्हर केलाय. चांगला चेंडू डिलिव्हर केला गोलंदाजाने. मागील चेंडूवरती षटकार डोलावला होता. त्याच्यानंतर थोडंसं साजेसं कमबॅक करत असताना हा गोलंदाज रोहित डॉट बॉल होते. पुढील चेंडू. हा चेंडू आता मात्र ग्राउंड शॉटच्या रूपाने खेळून काढलेला हा फटका चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या मगर मिडीमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. याच्या बळावरती फक्त एका धावावरती समाधान सीमित ठेवलाय दोन्ही फलंदाजाला. एक धाव अजून मात्र जोडली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 23. आता मात्र जेपी स्ट्राईक लाईल. कशा प्रकारे खेळ साकारतो जेपी या षटकामध्ये. पुढील चेंडूवरती आणि हा चेंडू डिलिव्हर केला आउटसाइड द ऑफ स्टंप. बाहेरचा चेंडू. आता मात्र दिशेवरती नियंत्रण नाहीये. थोडासा बाहेर फेकलेला दिसतोय चेंडू आणि पंचाने वाईट घोषित केला. धावसंख्या 24. पुन्हा एकदा परिश्रम घ्यावा लागेल ह्या पुढच्या चेंडूसाठी. अरे आता मात्र समोर टाकलेला चेंडू. सामने परोसा हुआ दाना हक से खाना. आणि समोरच्या चेंडूचा खरपूस समाचार घेतला. व्हाट अ ब्रिलियंट हिट दॅट इज एक्सेलेंटली टाइम, एक्सेलेंटली प्लेड टुवर्ड्स द लॉन्ग बाउंड्री फॉर द 6 रन. पूरा अर्धा डजन रन अपने स्कोर में ऐड होते हुए करते हुए बल्लेबाज जयेश जेपीच्या माध्यमातून जबरदस्त फटकेबाजी बघायला मिळते. या इनिंग मधून दुसरा फटका बघायला मिळतोय. धावसंख्या 30. धावसंख्या 30. काय फटका होता बघा असा. सरळ समोर ठेवलेला चेंडू होता आणि समोर ठेवलेल्या चेंडूला डायरेक्ट सीमा पार गेला जेपीने. अरे अजून एक दर्जेदार फटका. व्हाट हिट दिस इज यार. ब्रिलियंट बैटिंग. व्हाट हिट. ये दुए दे रही है पूरे 6 रनों की मंजूरी. व्हाट ब्रिलियंट हिट दैट इज
Yet another brilliant hit from the JP's bat. Excellently timed. What a shot. आपण बघू शकताय, आपण पाहताय काय फटका आहे यार. खूप दूरवर नेऊन ठेवलेला हा षटकार. म्हणून मी म्हटलं हे दूरी दे रही है पुरे चेहऱ्यानो की मंजुरी. आणि अजून 6 धावा जोडल्या जातील स्कोर मध्ये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 36. 36 सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 2 षटकं झाली आहेत. 2 षटकात 36, पहिल्या षटकात 15, दुसऱ्या षटकात 21. महागडी गोलंदाजी रोहितची पण बघायला मिळतीये. आता होता स्ट्राईकला असेल निलेश भोईर, त्याच्या समोर चिन्मय जोशी. जिन्मय हा चेंडू फिरवण्यात माहीर आहे आणि पहिला चेंडू फिरवलाय आणि चेंडू जसा फिरवला बॅटची कडा घेतली आणि बिहाइंड द विकेट स्लिपच्या पोझिशन मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाने चांगला झेल टिपलाय. चांगला कर्णधार पद बसवत असताना अरविंद राणा आपण बघू शकता लाईव्हच्या माध्यमातून. चेंडू फिरवलाय, बॅटची कडा घेतली आणि क्षेत्ररक्षक योग्य जागी तैनात ठेवला यार. परफेक्टली फील्ड प्लेसमेंट बघायला मिळते आणि चेंडू त्याच्या मगरमिडीमध्ये विसावला आणि पहिलं यश मिळत आहे. जिन्मयला मिळालेली ही पहिली सफलता. आई गावदेवी 11 शिरोडे संघाला मिळालेली ही पहिली सफलता. निश्चितच या विकेटची गरज होती त्यांच्यासाठी, कारण धावसंख्या जबरदस्त उभारल्या दोघांनी. प्रथम प्रहार केला निलेशने, त्यानंतर जयेश स्टेप अप करत होता. कधी जयेश कधी निलेश ही जोडबोळी मात्र डोकेदुखी ठरली होती. त्यातला एक मात्र आता दुवा बाहेर काढलाय. एक डोकेदुखी बाजूला काढण्यात यश मिळालंय शिरोडे संघाला. पण जेपी अजूनपर्यंत खेळपट्टीवरती आहे आणि त्याच्या जोडीला मदतीला साथीला गेलाय प्रीतम. हा अजून दर्जेदार फलंदाज आहे, डावखोऱ्याचा फलंदाज. ही रणनीती आपण कित्येक वेळा बघायला मिळते. डावखोऱ्याच्या गोलंदाजासमोर डावखोऱ्याचा फलंदाज पाठवला जातो आणि तेच चित्र आपल्याला ह्या मैदानात देखील बघायला मिळतंय. इंटरनॅशनल क्रिकेट असो, टेनिस बॉल क्रिकेट असो, स्पेशली शॉर्टर व्हर्जन मध्ये आपण टेनिस क्रिकेटमध्ये ही रणनीती कायमची बघतो. डावखोऱ्याच्या गोलंदाजासमोर डावखोऱ्याच्या फलंदाजालाच पाठवलं जातं आणि इथे देखील ऐरोली संघाच्या माध्यमातून देखील तेच केलं गेलंय. प्रीतमला डावखोऱ्याच्या गोलंदाजासमोर उभं केलंय. बघूया कशा प्रकारे खेळ साकारतोय. लेफ्ट वर्सेस लेफ्ट, लेफ्ट हँडर वर्सेस लेफ्ट हँडर. आणि हा चेंडू आता मात्र रणनीती सक्सेसफुल होताना दिसतोय. मला का पाठवलंय याचं उत्तर देत असताना प्रेक्षकांना फलंदाज प्रीतम. आणि हा रणनीतीचा भाग आहे मित्रांनो. आणि चांगली रणनीती आखत असताना ऐरोली संघ डावखोऱ्याच्या गोलंदाजासमोर डावखोऱ्याचा फलंदाज जेव्हा येतो ना तेव्हा चेंडू टाकणं थोडं कठीण होऊन जातं, कारण उजव्या त्याच्या फलंदाजाला चेंडू फिरवला जातो, बाहेर काढला जातो, तर थोडं खेळणं डिफिकल्ट होऊन जातं. पण डावखोऱ्याच्या फलंदाजासाठी तो चेंडू समोर येतो आणि त्याच्या आवाक्यात येतो आणि तसंच रेंजमध्ये असलेला चेंडू होता आणि त्याला चेंडूला झुलकावून दिला. पहिल्याच चेंडूवरती षटकार डोलावलाय. अजून ह्या इनिंग मध्ये एक षटकार बघायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 42 वरती. 42. जिन्मय वन सेकंड आउट टू द बॉलिंग मार्क. नेक्स्ट डिलिव्हरी. हा चेंडू आता मध्ये थोडा गतीवर स्वार होऊन चेंडू टाकला. फिरवण्याचा कुठलाही प्रयत्न केला गेला नाही त्याच्या माध्यमातून आणि बॅटची इनसाइड एज घेतली गेली. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये गेला आणि तिथं साजेसं क्षेत्ररक्षण झालं. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी एक धाव मिळवली. आता मात्र फर्स्ट टाइम जेपी स्ट्राईकला येतोय. जेपीचा आता रणनीती बघणं खूप महत्वपूर्ण ठरेल, कारण चेंडू शेष शिल्लक आहेत फक्त आणि फक्त ह्या षटकातील अजूनपर्यंत 3 म्हणजे 9 चेंडूचा खेळ शेष आहे. बघूया कशा प्रकारची रणनीती असेल त्याच्या माध्यमातून. आणि हा चेंडू डॉट बॉलच्या स्वरूपात आणि 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 इथं नाहक आत्महत्या म्हणता येईल. कुठल्याही प्रकारची धावण होती तिथं. प्रीतमच्या माध्यमातून मात्र चुकी होताना बघायला मिळते, कारण जेपी विकेटवरती त्याच जागी उभा राहिला आणि त्याचा देखील कॉल देखील बरोबर होता, कारण चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात होता आणि कुठल्या प्रकारचा जोखीम घेण्याचा प्रयत्न. त्याला माहिती मी जर उभा राहिलो आणखी जर 4-5 चेंडू चांगले खेळलो तर निश्चितच चांगली धावसंख्या उभारेल माझा संघ, आणि त्याने ती कुठली चुकी केली नाही. मात्र प्रीतम चुकी करतोय. प्रीतमची विकेट जाते रनआउटच्या रूपाने. नवीन फलंदाज गेला आहे जगदीश. हा देखील एक हार्ड हिटर आहे, स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट. आणि हा चेंडू आता मात्र कव्हर्स मध्ये खेळून काढलाय. चेंडू जातोय षटकार. का मी माझ्याकडे स्ट्राईक ठेवली याचं उत्तर देत असताना जेपी जयेश पाटील. 8 आउट ऑफ द ब्रिलियंट हिट, 8 आउट ऑफ द 6.
फ्रॉम जेपीज बॅट, ब्युटिफुली हिट. आणि या षटकारानिशी जेपी पोहोचला, जयेश पोहोचला वैयक्तिक 25 वरती. चेंडू फेस केले जेपीने, 6 चेंडूमध्ये 25. 4.25च्या स्ट्राईक रेटने खेळताना दिसतोय. ब्रिलियंट इनिंग दिस इज फॉर हिज टीम. 6 चेंडू मध्ये 25 धावांचा जबरदस्त खेळ. वैयक्तिक 25, 49 मधून 25 धावांचं योगदान बघायला मिळत आहे जेपीच्या माध्यमातून. जिन्मय याचा पुढील चेंडू, शेवटचा चेंडू या षटकातील. बघूया शेवटचा चेंडू कशा प्रकारे डिलिव्हर करतोय. मागील चेंडूवरती आलेला षटकार, पुढील चेंडू जिन्मयचा. आणि हा चेंडू आता मात्र रेंज मध्ये आहे. पुन्हा एकदा जबरदस्त तडाखेबाज प्रहार बघायला मिळतोय. वॉट अ हिटिंग दिस इज. ह्या इनिंग मधील जेपीच्या बॅट मधून येणारा हा 5वा षटकार. वॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ हिटिंग दिस इज. सात चेंडू मध्ये 31 धावांची जबरदस्त खेळी. आणि या 7 चेंडू पैकी त्याने 5 चेंडू सीमा पार केलेत, षटकार डोलवलेत. वॉट अ हिटिंग दिस इज. 7 चेंडू फेस केलेत. मला भूषण पाटील इथं सूचित करतायत लाईव्हच्या माध्यमातून स्कोर अपडेट करत असताना यांचा सहकारी विकी आणि करण भोईर ऑफिशियल स्कोरर आहे त्या मॅचचे, ते सूचित करतात 7 चेंडू फेस केलेत जयेश पाटीलने, त्यापैकी 5 षटकार डोलवलेत, 1 डॉट आणि 1 सिंगल. धावसंख्या 55 आहेत. 3 षटकं संपल्यात. धावसंख्या 55. जबरदस्त धावसंख्या उभारत असताना, धावांचा डोंगर उभा करत असताना आता शेवटचं षटक दिला सागरकडे. समोर आणखी एक धडाकेबाज फलंदाज, स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट जगदीश. आणि हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, पंचाने वाईड घोषित केलाय. आणि प्लेयर्स रिव्ह्यू नसेल, फक्त पंच रिव्ह्यू होऊ शकतात त्यांना जर कुठला डाऊट असेल तर. आणि हा डॉट बॉल दिलाय, वाईट दिलाय, वाईट दिला. 1 धावा जोडली जाईल. धावसंख्या 56. वाईट साठी पंचांचा रिव्ह्यू पण नसेल असं आयोजकांच्या माध्यमातून सूचित केलं जात आहे. That should be white ball. पुढील चेंडू. आणि हा चेंडू आता मात्र वेगावरती स्वार गोलंदाज बायच्या स्वरूपात 1 धाव मिळतीये. काय वेग होता त्या चेंडूवरती सागर याचा, पुरेपूर चकून ठेवला होता. पहिला फलंदाज बीट झाला जगदीश, त्यानंतर शिक्षकाच्या भूमिकेत असलेला अरविंद राणा देखील बीट झाला. कलेक्ट करण्यात असफल ठरला आणि फलस्वरूप बघायला काय मिळतो, 1 धाव मिळाली, अजून 1 धाव जोडली गेली. आणि हा चेंडू ब्लॉक होल मध्ये डिलिव्हर केला गेला आहे. 1 धाव धावून पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न आहे, परंतु चांगल्या क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, या बळावरती फक्त 1 धाव मिळेल. शेवटच्या षटकातील 2 चेंडू टाकून झाले, अजूनही 4 चेंडू शेष शिल्लक बाकी आहेत आणि धावा झाल्या धावफलकावरती 58. 58 धावांचा डोंगर उभा गेलाय. पण काही होऊ शकतं, अजूनही 3 चेंडू शेष आहेत. 3 चेंडू जर चांगले डिलिव्हर केले तर निश्चितच शेवटचा संघ कमबॅक करू शकतो. 2 चेंडू झाले, 4 चेंडू शेष आहेत. आता मात्र डायरेक्ट हिट, इट्स आउट. आता मात्र विकेट येते, महत्वपूर्ण विकेट. जेपीजी जयेश पाटील गोइंग बॅक टू द डगआउट. रनआउटच्या स्वरूपात आपण बघू शकता जगदीश साठी डिलिव्हर केलेला हा चेंडू बिहाइंड द विकेट चेंडू जातोय. अरविंद राणाने कलेक्ट केला आणि डायरेक्ट हिट चांगल्या प्रकारे केला आणि जेपीला तंबूच्या मार्गाला पाठवलं. या इनिंग मध्ये येणारा हा 3रा विकेट, रनआउटच्या स्वरूपात येणारा 2रा विकेट.
जेपी काय खेळी गेली आपल्या संघासाठी. 8 चेंडूमध्ये 32 धावांचं योगदान. जबरदस्त खेळी, अप्रतिम खेळ साकारत असताना नवीन फलंदाज जाताना दिसतोय खेळपट्टीवरती आपल्याला. दुर्वेश मागील चेंडू चांगला डिलिव्हर केला आणि चेंडू चांगला डिलिव्हर होत असताना एसटी रक्षकाच्या भूमिकेत असलेल्या अरविंद राणा याच्या माध्यमातून देखील चांगलं एसटी रक्षण बघायला मिळालं. डायरेक्ट हिट करून जेपीला तंबूच्या मार्गी पाठवलं. शेवटच्या षटकातील अजूनही 3 चेंडू शेष आहेत, शिल्लक आहेत, बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती 58, 58 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट जगदीश नॉन स्ट्राईक एंडला असेल, मात्र त्याला काय अजूनपर्यंत सूर गवसला नाहीये. दुर्वेश नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला. ज्या काही धावा बघायला मिळाल्या आपल्याला त्या निलेशच्या बॅटमधून बघायला मिळाल्या, जेपीच्या बॅटमधून बघायला मिळाल्या. आता दुर्वेश स्ट्राईक एंडला आहे आणि हा चेंडू आता मात्र घोषित क्षेत्रात जातोय. फक्त आणि फक्त 1 धाव. शेवटचं षटक कसं टाकावं याचं चांगलं प्रदर्शन प्रदर्शित करत असताना गोलंदाज सागर वेगावरती स्वार होऊन चांगला ओव्हरपिच मारा करताना दिसतोय. कुठल्याही प्रकारचा हात खोलण्याचा चान्स देत नाहीये. मागील चेंडू वेगावरती स्वार होत असताना बिहाइंड द विकेट सिंगल मिळाले फक्त. पुढील चेंडू घेऊन सज्ज सागर. अरे हा आता पुन्हा एकदा हा चेंडू हवेत खेळून काढला बिहाइंड द विकेट. पुन्हा एकदा फक्त 1 धाव घोषित क्षेत्रात. एट अनदर सिंगल. धाव संख्या 60 लास्ट डिलिव्हरी ऑफ दी ओव्हर. चांगलं षटक फेकला अजूनपर्यंत सागर याने. निर्णायक लढत आहे आणि शेवटच्या षटकात अशी गोलंदाजी निश्चितच निर्णायक ठरू शकते, कारण 3 षटकात 55 धावा होत्या ऐरोली संघाच्या. आता शेवटचा चेंडू शेष आहे. टार्गेट डिसाइडिंग डिलिव्हरी टू गो. अरे हा येतोय डॉट बॉल आणि षटकाची सांगता जबरदस्त केल्या. इनिंगची सांगता देखील जबरदस्त केल्या. गोलंदाज सागर याने चांगला षटक फेकलं. फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या 5 आणि 60 धावा काढल्या गावदेवी ऐरोली संघाने आणि 61 धावांचं आव्हान असेल आई गावदेवी शिरोडे संघासमोर. धन्यवाद अमर सर. जवळ मित्रांनो पुन्हा एकदा मैदानाकडे आपण वाटचाल करणार आहोत, कारण आजच्या दिवसातील ही शेवटची लढत. सकाळच्या सत्रामध्ये अगदी आपण पाहिलं 4 संघांचा समावेश, त्यामधून 3 संघांवर मात करीत ऐरोली संघ इथपर्यंत दाखल झालाय आणि आता मात्र या शेवटच्या सामन्यापासून सलग हा 3रा सामना खेळतात असताना आपल्याला आई गावदेवी 11 शिरवणे ही टीम पाहायला मिळते. अगदी यंगस्टरचा भरणा असलेला संघ अरविंद राणा यांच्या मार्गदर्शनाखाली या संघाची पूर्ण वाटचाल जरूर पाहायला मिळते. आणि त्यानंतर आपण पाहिलं एक महत्त्वाची सूचना आहे. उद्याचा शेवटचा दिवस असल्या कारणामुळे उद्या जे संघ खेळणार आहेत, जर त्यातला कोणी प्रतिनिधी आम्हाला ऑनलाईन पाहत असेल, ऐकत असेल, तर महत्त्वाची सूचना आहे. उद्या 9 वाजता ठीक रिपोर्टिंग असेल. शक्यतो जितका वेळ कमी वापरता येईल तितका आपण कमी वेळ वापरायला विनंती असेल, कारण उद्याच्या दिवसामध्ये सर्व मोठे संघ आहेत आणि त्यामध्ये आपण पहिला सामना पाहणार आहोत. घनसोली 11 घनसोली त्यांच्या विरोधात जय बालाजी रबाळे. ते 9:30 वाजता हा सामना खेळवण्यात येणार आहे. जर उशीर केला तर षटकांची कपात केली जाईल, कारण उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला अतिरिक्त सामने खेळवायचे आहेत. दुसरा सामना असेल ऐरोली कोलीवाडा त्यांच्या विरोधात दिविशा 11 ऐरोली. त्यानंतर गोटिवली 11 गोटिवली आणि शिवगर्जना ऐरोली. आणि शेवटचा सामना असेल उत्कर्ष दिवा आणि CR फाउंडेशन कुमार 11 तुर्बे. 9:30ला उद्या चेंडू पडणार आहे, त्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहा. काही सूचना असतील तर ऑनलाईन व्हॉट्सअपद्वारे आपल्याला कळवण्यात येतील.
चला जाऊया मैदानाकडे. महत्वाचा सामना असेल सुपर 6 या स्पर्धेतील क्रमांक 2 आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये जय गजानन कुक्षेत हा संघ ट्रायंगल मध्ये जरूर दाखल झाला बक्षीस पात्र फेरी, आणि आता या दोन संघांमधून एक संघ क्वालिफाय होईल आजच्या दिवसातून. त्यामध्ये जरूर महायुद्ध रंगत असताना पाहायला मिळेल. गावदेवी ऐरोली त्यांच्या विरोधात आई गावदेवी शिरवणे, म्हणजेच ऐरोली विरुद्ध शिरवणे अशी लढत जरूर पाहायला मिळणार आहे. आपण पाहिला तर 4 षटकांमध्ये 61 धावसंख्येचा हा टार्गेट इथे गाठायचा आहे. सलामीची जोडी स्ट्राईक एंडला अरविंद राणा उर्फ सोनू आणि त्याच्या समेत मेहबूब ही सलामीची जोडी शिरवणे संघाची पाहायला मिळते. तर सलामीचा गोलंदाज इथे मात्र पुन्हा एकदा गौरव शिंदे जरूर पाहायला मिळेल. गेम ऑन मित्रांनो, टाळ्या झाल्या पाहिजे. आजच्या दिवसातील शेवटची लढत आहे. 24 मध्ये करायच्या 61. पहिला चेंडू पाहावा लागेल. लाईन चुकली गेल्या आणि पहिला हा आव्हांतर, आणि आता 24 मध्ये 60 ची गरज. दोन सामने जिंकल्यानंतर आत्मविश्वास वाढला असेल, आणि या आत्मविश्वासाच्या बलावर चांगला खेळ करावा लागेल. चेंडू हवेमध्ये आहे. जजमेंट चांगलं. मोठा मासा जाल्यामध्ये बसलाय आणि सोनू सारखा मोठा दे धक्का शिरवणे टीमला. एक या धावसंख्येवर पहिला गडी गारद, पहिला विकेट, मोठा विकेट आला ज्याच्यावर अपेक्षा होत्या. स्वतःवर नाराज आहे. थोडंसं एलिमिनेशन कमी पडलं आणि त्याच मुले इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला नाहीये. प्रीतम पाटील झेल खाली अगदी आपण पाहिला आणि त्याने टिपला झेल आणि संपला या फलंदाजाचा खेळ. नवीन फलंदाज दाखल होईल तिसऱ्या क्रमांकावर अनिकेत तांडेल, ज्याच्यावर मात्र आता जबाबदारी असेल, आणि मेहबूब आहे. आता इथे कुठेतरी डाव सावरावा लागेल का आपला प्रवास इथपर्यंत सुखकर झालाय, परंतु त्याला या बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल करायचा असेल तर इथून प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. 23 मध्ये 60 ची आवश्यकता. बॅटची एज आणि चेंडू चालू घोषांकित क्षेत्रामध्ये चांगला. आता मात्र चेंडू रिलीज केला. इथून आपण पाहिलं तर गोलंदाज गौरवच्या माध्यमातून आणि फक्त एक धाव खर्च केली. एक गडी बाद 2 सध्या परिस्थिती पाहायला मिळते आई गावदेवी 11 शिरोणी टीम. स्विंग मिस, डॉट बॉलची सांगता येते. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क साधला जात नाहीये. कुठेतरी फुटवर्कचा वापर करणं गरजेचं असेल, आणि इथून पाहिलं तर डॉट बॉलची सांगता. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 1 सफलता आणि 2 धावा धावफलकावर. आता मात्र अगदी अलॉंग द कार्पेट प्रीतम आहे तिथे. ऑफ ड्राईव्हचा हा फटका लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धाव धावफलकावर आणि प्रथम तस मेहबूब याला खेळण्याची संधी मिळते. 4 चेंडूंचा खेळ इथून मात्र संपुष्टात आला आणि धावा धावफलकावर 1 गडी बाद 3. 61चं हे लक्ष. कोणता संघ जाईल सुपर 3 मध्ये या स्पर्धेतील दुसरा संघ ठरेल? ऐरोली की शिरवणे हे देखील पाहावं लागेल. आता मात्र सोडून दिलाय, परंतु पाहावा लागेल. पंच आमच्याकडे वळतायत. पंचांचे हात समांतर धावा मिळतील. अवांतर धावसंख्येत भरणा संघाची धावसंख्या 1 ने वाढत असताना 4 हा आकडा गाठलाय. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आता मात्र खरी कसरत इथे मात्र शिरवणे टीमला करावी लागेल धावसंख्येसाठी. चांगला फटका, परंतु चेंडू चालू घोषांकित क्षेत्रामध्ये मिळेल फक्त सिंगल. शेवटचा चेंडू असेल. P1चं पहिले षटक हाताळत असताना, आणि धावा आतापर्यंत खर्च झाल्या त्या फक्त 5 चेंडू मध्ये 5 धावा खर्च केल्यात. 2 अवांतर.
शॉर्ट बॉल होता इथे मात्र ऑन ड्राईव्हचा फटका. प्रोटेक्शन आहे दूरवरून क्षेत्ररक्षक आलाय त्याच्या आव्याका बाहेर आणि इथून मात्र रिकाम्या जागा भरा. चेंडू चाले सीमा पार आणि मिळतील धावा 4. या 4 धावसंख्येने शेवट गोड केला या षटकाचा शिरवणे टीम मेहबूब याने आणि धावसंख्या धावफलकावर 9. येणारे 18 चेंडू आणि 18 मध्ये 52 धावसंख्येची आवश्यकता. राकेश आलाय. मागच्या 2 सामन्यांमध्ये अनुपस्थित होता परंतु आता या सामन्यामध्ये उपस्थित झालाय. महत्वाचा गोलंदाज आहे ऐरोली टीम साठी. आतुरतेने त्याची वाट पाहत होते परंतु शिक्षणा कारणामुळे तो कुठेतरी कॉलेजमध्ये होता त्यामुळे उशीर झालाय. पाहूया काय कामगिरी बजावेल कारण आता आपल्या संघाला महत्वाची गरज आहे गोलंदाजाची आणि ज्याच्यावर मात्र अपेक्षा इथे मात्र राकेशला पाचारण केलं गेलं. मध्ये 52 ची गरज आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात. शॉर्ट बॉल होता हुक केलाय. पाहावं लागेल उंची जास्त आणि लांबी देखील गाठली. पूल पॉवरफुल आणि सक्सेसफुल हा येतोय अनिकेत तांडेलच्या बॅट मधून हा षटकार. धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये पदार्पण करते. अगदी आपण पाहतो 15 हा आकडा गाठलाय. 17 चेंडू 46 ची आवश्यकता. वाव अगदी स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलं प्लॉटच्या बाहेर. पहिला ऑन साइडला आणि आता ऑफ साइडला. अनिकेत तांडेल याचा हा तडाखा बॅक टू बॅक 2 षटकार. पहिल्या षटकामध्ये जखडून ठेवलं होतं परंतु आता काय घडलंय जशी सुरुवात झाली दुसऱ्या षटकाला तसे मात्र आकाशाला गवसणी घालणारे फटके पाहायला मिळतात. आत्मविश्वास आता वाढेल शिरोणे टीमचा. 16 चेंडू 40 ची आवश्यकता आहे. पहिल्या 2 मध्ये इथे मात्र 2 ठोकलेत. हा तिसरा पाहावा लागेल आणि पाहता पाहता तिसरा टाकन टोक. काय फलंदाजी करते सलग 3 षटकार टोकलेत. फलंदाजी आवडली असेल तर टाळायला हरकत नाहीये. अनिकेत तांडेल गावदेवी आई गावदेवी 11 शिरवणे या टीमचा हा फलंदाज पाहायला मिळतो. सोनू बाद झाला असला म्हणून काय झालं आम्ही अजून बाकी आहोत हे मात्र सांगून देतोय. 15 चेंडू 34 धावा हे दडपण पाहायला मिळतोय. आणि आता या अवांतर धावा कुठेतरी येणाऱ्या कालामध्ये ऐरोली टीमची डोकेदुखी वाढवतोय का. ऐरोली टीम म्हटलं की अनुभवाची शिदोरी भरणारे सर्व खेळाडू पाहायला मिळतात. एका बाजूला यंगस्टर आहेत. चेंडू हवेमध्ये होता चांगला चेंडू रिलीज केला. इथे मात्र फंबलिंग पाहायला मिळालं. प्रदर्शन इथे खराब होतं क्षेत्ररक्षणाचं. या धावा कुठेतरी अडचणीमध्ये आणतील गावदेवी ऐरोली टीमला. आणि आता मात्र 2 धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचली ती 30 या आकड्यावर. आता मात्र 31 धावसंख्येची आवश्यकता असेल. स्विंग इन मिस. आता मात्र लाईनने गोलंदाजी करतोय. कुठेतरी चांगल्या लाईनने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. ज्याच्यासाठी ओळखला जातो राकेश. आणि आता मात्र कुठेतरी ओव्हर संपली आहे. शेवटच्या क्षणाला का होईना रुलावरून घसरलेली गोलंदाजाची ही गाडी पुन्हा एकदा रुलावर आली आणि 2 लगातार डॉटवर फेकले. समीकरण 12 चेंडू आणि 31 धावसंख्येची आवश्यकता. पहिल्या 12 मध्ये 30 आल्यात. आता 12 मध्ये 31 ची आवश्यकता आहे. नक्कीच
आमचे गुणलेखक जरूर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. पहिल्या सत्रामध्ये दुसऱ्या षटकामध्ये ऐरोली फलंदाजी करत होता तेव्हा देखील 21 आल्या होत्या, म्हणजेच काट्याने काटा काढला. आता 12 मध्ये 31 करायचे आहेत. गोलंदाजीच्या मार्कवर दुर्वेश याला पाचारण केलंय. याच दरम्यान आपण पाहतो अनिकेत ओळते साहेब गावदेवी ऐरोलीचे समर्थक खेळाडू देखील होते, त्यांचा शुभ आगमन झालंय. आणि इथे काय घडलं, वाव चांगला फटका, वंडरफुल, ब्युटिफुल. आणि इथून महबूबच्या बॅट मधून या इनिंगचा पहिला षटकार. 12 मध्ये 31 ची गरज होती, आता मात्र या षटकाराने समीकरण बदललं. 11 मध्ये करायचे आहे ते 25 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला यंगस्टर आणि एका बाजूला अनुभव, अशी लढत पाहायला मिळते. कोण कोणावर भारी स्पर्धा आहे, सगळ्यात भारी चेतनदादा म्हात्रे आणि करणदादा म्हात्रे यांची संकल्पना इथे मात्र साकार होत असताना पाहायला मिळते. आता सोडून दिलाय, पाहावं लागेल. आणि इथे डॉट बॉल आलाय. आता मात्र 10 मध्ये 25. महत्वाचे हे 4 चेंडू दोन्ही संघांसाठी असतील. पंच करायचा होता आणि पुन्हा एकदा त्याच लाईनने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आला, चांगलं कमबॅक. आता मात्र 9 मध्ये 25. पहिल्या चेंडूवर षटकार आणि त्यानंतर सलगचे 2 निर्धाव आलेत. दोन्ही संघाला समांतर अशी संधी असणारा हा सामना पाहायला मिळतोय. सुपर 3 मध्ये दुसरी टीम कोणती असेल, इथे काय घडले पाहावं लागेल. नो बॉल बिमर होता आणि कुठेतरी मोठ्या फटक्याची अपेक्षा होती शिरवणे टीमला. 1+1 अशा 2 अगदी डिमांडची ऑफर मैदानामध्ये आली की काय, बाय 1 गेट 1 फ्री. 9 चेंडू आणि 23 ची आवश्यकता आहे. आता मात्र अनिकेत आलाय, ज्याच्यावर जबाबदारी असेल. मागचं षटक चांगलं आपल्या संघासाठी वळवून घेतलं होतं, परंतु आता करावंच लागेल. अभी नाही तो कभी नाही. फ्री आणि त्याच्यावर भिरकावलाय हा गगनभेदी षटकार. आणि आता मात्र चांगलं कमबॅक जल्लोष. 8 चेंडू आणि 17 ची आवश्यकता. सामना होता कुठे, नेलाय कुठे. आकड्यांचा खेळ बदलवणारा हा क्रिकेटचा सामना. अगदी मैदानाच्या चारी बाजूला आपण पाहिलं तर प्रेक्षकांची मांदी आली. प्रत्येक प्रेक्षकाला इथे मात्र वेळ लावणारा क्रिकेटचा खेळ. कधी पारडं जड ऐरोली संघाचं तर कधी पारडं जड होतं या शिरवणे संघाचं. बाजी कोण मारणार, उद्याच्या दिवसामध्ये कोणता संघ पाहायला मिळेल. पुन्हा एकदा फुलटॉस, चुकीला माफी नाही. ही चूक पराभवाच्या दाट छायेमधून प्रवास करण्यास भाग पाडते ऐरोली टीमला. आणि आता समीकरण अगदी 7 मध्ये 11 करायचे आहेत. अजूनही वेळ गेलेली नाहीये. निश्चित विजय काय खेळ खेळतो हा संघ. 50 धावपळ करतो लागले त्यांच्या आणि जोश जोश उल्हास आणि बघायला मिळतोय. आणि हा विजय आहे क्रिकेटचा. इथं प्रत्येक प्रेक्षक उभा आहे ज्या खेळाची ज्या सामन्याची वाट बघत होता आणि जो क्रिकेटचा सामना आपल्याला बघायचा अनुभवचा आहे तो सामना आपल्याला बघायला मिळतो. हा विजय आहे या स्पर्धेचा, हा विजय आहे या आयोजकांचा, हा विजय आहे इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक खेळाडूचा. कारण क्रिकेटचा विजय होताना दिसतोय तो विजय. नक्कीच ज्या आयोजकांनी इथे मात्र मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ या दुसऱ्या दिवसामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. अगदी कालच्या दिवसामध्ये असा सामना होता. इथे काय घडलं, हा डॉट आलाय. अजूनही ऐरोली संघाचा चान्स आहे.
इथून 6 मध्ये 11 करायच्या आहेत. आता कोणता गोलंदाज वापरला जाईल? करंजा माता 11 या संघाकडून अनिकेत तांडेलच्या या खेळीला 1000चं पारितोषिक आलंय. निश्चित विजय. प्रोत्साहन आणि प्रोत्साहन मिळत असताना काय संघर्ष करताना दिसतात हो दोन नवोदित. आणि जेवढं कौतुक करावं ना अनिकेतचं तेवढं कमी आहे. गावदेवी ऐरोली संघ सारखा मातमकर संघाला पुढे फाईट देताना दिसतात. आई गावदेवी ऐरोली संघाचे 2 फलंदाज खास करून अनिकेत आणि काय लढा दिला जातो दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. अप्रतिम खेळ साकारताना दिसत आहेत. 6 चेंडूने 11 धावांची गरज असेल असं वाटते फायनलची मॅच चालू आहे. निश्चित विजय. कारण क्रिकेटचा विजय होतो होता आणि ॲज बिंग क्रिकेट लवर आपल्याला अशाच सामन्यांची अपेक्षा असते आणि तसाच सामना आपल्या भेटीस आलाय. हवेमध्ये आणि पहिलाच अगदी वाऱ्याबरोबर संवाद साधत असताना मेहबूबच्या बॅटमधून विजयाच्या दिशेने अगदी वाटचाल केली की काय. कारण समीकरण 6-11चा इथं षटकार आलाय. आता 5 मध्ये 5 डॉट बॉल विकेट. पुन्हा एकदा ऐरोली टीम या सामन्यामध्ये शिरकाव करू शकतो. अभी नाही तो कभी नाही. जर केलं तर उद्याचा दिवस इथे या मैदानावर पाहायला मिळेल. नाहीतर मात्र आजच या मैदानाचा रस्ता इथून सोडावा लागेल. कोण सोडतो रस्ता आणि कोण पुन्हा एकदा येईल. डॉट बॉल आलाय. निश्चित एक तेरी तो एक मेरी. पहिला फलंदाज श्रेष्ठ करतोय. आता गोलंदाज वर्चस्व प्रस्थापित करताना दिसतोय. अप्रतिम लढा बघायला मिळतोय. दोन्ही संघाच्या माध्यमातून संघर्ष बघायला मिळतोय. लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही. लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही. लढा माझा माझ्यासाठी लढाईला माझ्या अंत नाही. पुन्हा उडून पुन्हा लढून शांत बसणार नाही. संकटा बरोबर 2 हात करेन पण लढाई माझी मी सोडणार नाही. काय सामना बघायला मिळतो दोन्ही संघांच्या माध्यमातून. नक्कीच सुंदर आपण उल्लेख केला. आता मात्र 3 मध्ये 4 ची आवश्यकता आहे. म्हणून आणि आता काय घडेल. बिग हिट केलाय अर्ध्यावरती. ऐते काय घडले. मोये 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 मोये. लॉलीपॉप झेल सोडलाय की हा या मैदानातील या स्पर्धेतील खेळ सोडलाय. जेल होता का ते ट्रॉफी 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 जसा ट्रॉफी अमर सर जसा हा झेल हवेमध्ये गेला ना ऐरोली संघाचे पाठीराखे बसले होते ते उठले. निश्चित नाहीत. कारण बरोबर आहे ना आपल्या संघावरती त्यांचं प्रेम आहे आणि आपल्या संघासाठी पुरेपूर बेस देण्याचा. भले आपण मैदानाच्या बाहेर असलो तरी प्रत्येक खेळाडू आपल्या संघासाठी शुभचिंतकच असतो. पाठीराख्यांसाठी एक शेर आठवलाय. हा चेंडू नंतर आपण नक्कीच सांगू. मैदानातील क्रिकेटची मॅच खेळणाऱ्यांपेक्षा हरल्यानंतर जो दुःख पाठीराख्यांना होतो ना. एखादी मुलगीवर आपलं प्रेम असेल ती सोडून गेली तरी चालेल पण मैदानातली मॅच गेली नाही पाहिजे. एकदम बरोबर विजय. चांगला उल्लेख केला. आता मात्र 1 चेंडू आणि 1 धाव. लास्ट बॉल लास्ट रन. 1 धाव किती महत्वाचे आहे. 1 चेंडू आणि 1 धाव. आता दोन्ही संघाच्या पाठीराख्यांच्या फासफूस होतील यात मात्र शंका नाही. आणि 1 धाव कितीची असेल विजय. ट्रँग्युलर मध्ये निश्चित 25,000 कंपल्सरी लागू होतील. लाख मोलाची ही स्पर्धा आणि असं कधी झालं नाही ते आता पाहायला मिळतंय. आणि नक्कीच जसा उल्लेख झाला की ही मेगा फायनलची लढत जणू वाटायला लागली आहे. कारण दोन्ही संघाचे पाठीराखे आणि खेळाडू नक्कीच हा सामना हा चेंडू रिलीज झाल्यानंतर मैदानामध्ये गुलाल उडवण्यासाठी सज्ज आहे. निश्चित विजय. 1 चेंडू आणि 1 धाव. महबूब ऑन स्ट्राईक. सर्व प्रेक्षक उभे झालेत. दोन्ही संघाचे पाठीराखे उभे झालेत. सर्व मैदानात उपस्थित प्रेक्षक उभे झालेत. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक हा सामना बघतायत ते देखील जागे झाले. त्या सामन्याची उत्कंठा बघायला मिळतीये. शेवटचा चेंडू लास्ट बॉल. अरे हा चेंडू गावदेवी आई गावदेवी ऐरोली
शिरवडे संघ अरविंद राणा यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ जबरदस्त खेळ, अप्रतिम सामना. इथं विजय होतोय क्रिकेटचा, इथं विजय होतोय साईबाबा चषक 2025 पर्व 4चा. इथं विजय होतोय आयोजक श्री चेतनदादा म्हात्रेंचा, इथं विजय होतोय श्री करणदादा म्हात्रेंचा आणि इथं विजय होतोय ह्या क्रिकेटचा. नक्कीच मला आता एक वाक्य आठवलं. शिरवणे संघाचा जो प्रणित जोशी आहे ना, गेल्या वर्षी आमच्या त्या मैदानावर त्याला मी विचारलं